नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिंग या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण व्याकरणामध्ये लिंग हा घटक अभ्यासणार आहोत आणि लिंग या घटकाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण लिंग म्हणजे काय आणि त्यांचे किती प्रकार असतात आणि कोणकोणते प्रकार असतात हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे। आता लिंग व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या आजच्या भागामध्ये आपल्याला लिंग अभ्यासताना आपल्याला कोणकोणत्या नियमांकडे लक्ष दिलं पाहिजे याचा आपण सविस्तर अभ्यास या भागामध्ये करणार आहोत। चला तर आपण या भागाला सुरुवात करूया। नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून आपल्याला कळते त्याचेच लिंग असे त्यालाच लिंग असे आपण म्हणतो। मराठी भाषेमध्ये लिंगाचे एकूण 3 प्रकार पडतात। पहिला आहे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंगी आणि तिसरा आहे नपुंसक लिंगी। या आधीच्या भागामध्ये आपण अभ्यासलेला आहे की लिंग कसे ओळखायचे। जेव्हा आपण तो सर्वनामाचा उपयोग करतो तेव्हा तिथे पुल्लिंग असतं, त्या पुल्लिंगाच्या अगोदर नेहमी तो हे सर्वनाम लागते। स्त्रीलिंगाच्या आधी कोणत्या सर्वनामाचा उपयोग केला जातो? ती या सर्वनामाचा, आणि नपुंसकलिंगीच्या अगोदर ते या सर्वनामाचा उपयोग आपण करतो। इथे काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। मुलगा पुल्लिंग शब्द आहे, पुल्लिंग शब्द आहे मुलगा, आणि मुलगा या पुल्लिंग शब्दाचं स्त्रीलिंग शब्द आपण कसं बदलणार आहोत? मुलगा मुलगी, किंवा मग तो मुलगा ती मुलगी। त्याचप्रमाणे आपण शिक्षक शिक्षिका, इथे शिक्षक शिक्षिका, तो शिक्षक ती शिक्षिका। त्याचप्रमाणे घोडा पुल्लिंग शब्द आहे आणि घोडी स्त्रीलिंग शब्द आहे, तो घोडा ती घोडी। चिमणा चिमणी, तो चिमणा ती चिमणी। त्याचप्रमाणे सूर्य, तो सूर्य असे आपण म्हणतो, तो सूर्य, तो चंद्र, सागर, तो सागर, दगड, तो दगड, कागद, तो कागद, पंखा इत्यादी। त्याचप्रमाणे खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इत्यादी सर्व नाम स्त्रीलिंग आहेत। तर अशा रीतीने आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंग नाम समजून घेतलेले आहे। नपुंसक लिंगामध्ये उदाहरण आहे पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इत्यादी। तर हे सगळे नपुंसकलिंग शब्द आहेत किंवा उदाहरणं आहेत, आणि नपुंसकलिंगीच्या अगोदर आपण ते सर्वनाम वापरतो, जसे ते पुस्तक, ते घर, ते वासरू, ते पाखरू, ते लेकरू, ते झाड, ते शहर, ते घड्याळ, ते वाहन इत्यादी। आता आपण लिंगभेदामुळे नामांच्या रूपामध्ये होणारे बदल आणि त्याचे नियम अभ्यासणार आहोत। नियम क्रमांक 1, आकारांत पुल्लिंग नाम, इकारांत स्त्रीलिंग रूप आणि एकारांत नपुंसकलिंग रूप। म्हणजे जेव्हा आपण लिंग बदल तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एकतर लिंग ओळखा, दिलेल्या नामाचे किंवा वस्तूचे लिंग ओळखा असा प्रश्न विचारला जातो, किंवा मग दिलेले लिंगाचे परिवर्तन करा। जर पुल्लिंग दिलं असेल तर स्त्रीलिंगामध्ये किंवा स्त्रीलिंग दिलं असेल तर पुल्लिंगामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं असतं, किंवा मग एखादा शब्द दिला जातो, नाम दिला जातो आणि त्याचे प्रकार ओळखले जातात। जसे की मुलगा हे नाम दिले असेल तर त्याचा प्रकार काय असणार आहे? पुल्लिंग। मुलगी हे नाम दिले असेल तर त्याचा प्रकार असणार आहे स्त्रीलिंग, आणि मुलगे तर ते काय प्रकार असणार आहे? नपुंसकलिंगी। मुलगा, तो मुलगा, मुलगी, ती मुलगी असे सर्वनाम आपण लावतो, आणि मुलगे ते मुलगे। तर आता बघा इथे आकारांत पुल्लिंग नाम, जिथे मुलगा हे आकारांत पुल्लिंग आहे, म्हणजेच त्याच्या पाठीमागे आपण
आची मात्रा लावलेली आहे आकारांत, मग आपण स्त्रीलिंगामध्ये बदल करताना एकारांतमध्ये बदल करतो. ती मुलगी, मुलगा मुलगी. त्याचप्रमाणे कुत्रा आकारांत आहे, त्याच्यामध्ये आपण परिवर्तन करताना कुत्री लावतो, म्हणजे छोटा छोटी. बकरा बकरी, म्हातारा म्हातारी. पण जेव्हा तुम्हाला पुल्लिंग नामाचे किंवा स्त्रीलिंग नामाचे रूप बदलायचे असतात आणि ते नपुंसकलिंग रूप तयार करायचे असते, तेव्हा आपण त्या अक्षराच्या, जे नाम दिले असेल त्या नामाच्या अक्षरामध्ये आपण एकारांत रूप लावतो. म्हणजेच काय, मुलगा किंवा मुलगी असेल तर मुलगे, कुत्रा किंवा कुत्री असेल तर कुत्रे, छोटा किंवा छोटे असते तेव्हा छोटे, बकरा किंवा बकरी असेल तेव्हा बकरे, म्हातारा किंवा म्हातारी असेल ते म्हातारे. ते मुलगे, ते कुत्रे, ते छोटे, ते बकरे, ते म्हातारे. तर अशा रीतीने आपल्याला जेव्हा लिंग परिवर्तन करायला प्रश्न विचारला जातो, तेव्हा आपण आकारांत पुल्लिंगाच्या नामामध्ये आपण एकारांत स्त्रीलिंग रूप लावतो, आणि किंवा पुल्लिंग नाम किंवा स्त्रीलिंग नामाचे आपल्याला नपुंसकलिंगमध्ये परिवर्तन करायचे असते. अशा प्रकारे आपण जेव्हा पुल्लिंग नामाचे स्त्रीलिंग नामामध्ये परिवर्तन करतो तेव्हा इकारांतमध्ये लावतो, किंवा मग पुल्लिंग नाम किंवा स्त्रीलिंग नामाचे आपल्याला नपुंसकलिंग रूपामध्ये जेव्हा परिवर्तन करायचं असतं तेव्हा आपण ते एकारांत नपुंसकलिंग बनवताना आपण एकारांत लावतो. नियम क्रमांक 2, पुल्लिंग नाम असेल तर आपण इन प्रत्यय लावून स्त्रीलिंग रूप तयार करतो. जसं सिंह सिंहीन, मग याच्यामध्ये आपण इन प्रत्यय लावलेलं आहे. ह मध्ये आपण दुसरी वेलांटी दिलेली आहे, सिंह सिंहीन. कुंभार कुंभारीन, वाघ वाघीन, सावकार सावकारीन, शिंपी शिंपीन, शेतकरी शेतकरीन. अधिकतर व्यवसायाच्या संबंधित जे काही नामं असतात ते पुल्लिंग नामाच्या ऐवजी आपण मग स्त्रीलिंग बदलत असताना आपण इन प्रत्यय लावतो. व्यवसायाच्या संदर्भात किंवा मग आडनावांच्या संदर्भात मध्ये सुद्धा आपण लावतो. तर त्या पद्धतीने आपण पुल्लिंग नामाचं स्त्रीलिंग रूप बदलत असतो. आता लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण इथे इन प्रत्यय लावतो तर स्त्रीलिंग रूपामध्ये जेव्हा बदल करतो तर सगळ्या स्त्रीलिंग नामाच्या शेवटी आपण इन प्रत्ययामध्ये न बाणाचा लिहितो. आता इथे तुम्हाला इथे नळाचा दिलेला आहे, परंतु आपण स्त्रीलिंग नामाच्या आडनावाचं किंवा व्यवसायाच्या जे काही नाम असतील ते जेव्हा आपण स्त्रीलिंगामध्ये बदल करतो तेव्हा आपण इन प्रत्यय लावून त्याच्यामध्ये न बाणाचा लिहितो. अधिकतर मुलं आहेत ना न नळाचा लिहितो, त्यामुळे ते उत्तर चुकतं. आता इथे जर समजा शिंपीन शब्द आहे तर तुम्हाला इथे न बाणाचाच लिहायचा आहे, न नळाचा नाही लिहायचा आहे. पुढचा नियम आहे अकारांत पुल्लिंग नाम. जेव्हा आपण अकारांत पुल्लिंग नामाचं परिवर्तन करताना स्त्रीलिंग रूप लिहायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये इकारांत लिहितो. पहिली वेलांटी दुसरी वेलांटी आपण तिथे देतो. वानर वानरी, तरुण तरुणी, देव देवी, दास दासी, नर नारी, बेडूक बेडकी. तर इथे बघा प्रत्येकाचे इथे इकारांत स्त्रीलिंग रूप बदलताना आपण लावलेलं आहे. वानर वानरी, तरुण तरुणी, देव देवी. तर इथे आपण दुसरी वेलांटी लावलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण पुल्लिंग नामाचं अकारी रूप बदलत असताना तिथे आपण दुसरी वेलांटी लावतो. देवी दासी नारी बेडकी. पुढील नियमाचा अभ्यासूया आपण. नियम क्रमांक 4, आकारांत पुल्लिंग नाम. जेव्हा आकारांत पुल्लिंग नामामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं असतं तेव्हा आपण ई प्रत्यय लावतो स्त्रीलिंग रूपामध्ये. जसं की दांडा दांडी, लोटा लोटी, घोडा घोडी, बकरा बकरी, मुलगा मुलगी, कुत्रा कुत्री. तर आपल्याला दुसरी वेलांटी पुल्लिंगाचं बदल करत असताना
जर आकारांत अक्षर असेल शेवटी तर आपण स्त्रीलिंग रूप बदलताना दुसरी वेलांटी म्हणजेच ई प्रत्यय लावतो. नियम क्रमांक 5. संस्कृतमधून मराठीत आलेले नामे. स्त्रीलिंग रूप आपण ई प्रत्यय लावतो. जी काही संस्कृतमधून मराठी नामे आलेली असतात, काही काही मराठी नामांना आपण ई प्रत्यय लावून स्त्रीलिंग रूप तयार करतो. युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, कवी, कवयित्री, अभिनेता, अभिनेत्री, विद्वान, विदुषी. पुढचं उदाहरण बघूया. नियम क्रमांक 6. काही नाम स्त्रीलिंग रूपे स्वतंत्र असतात. जसं की मामा, मामी. याच्यामध्ये आपण ई प्रत्यय लावलेला आहे, परंतु प्रत्येक वेळी आपण ई प्रत्यय किंवा प्रत्यय लावत नाहीत, तर त्यांचं नाम बदलतं. जसं की दादा, ताई, पिता, माता, वर, वधू, सासरा, सासू, मोर, लांडोर, बैल, गाय, पती, पत्नी. नियम क्रमांक 7. परभाषेतील जे शब्द आपण परिवर्तन करतो त्यांच्या अर्थाच्या शब्दाच्या लिंगावरून आपण ठरवतो. जसे की आता बघा, जोडा. जोडा शब्द म्हणजे त्याचा इंग्रजी अर्थ काय असतो की बूट. तर बूट जेव्हा किंवा जोडा हा शब्द लिहितो आपण तेव्हा तो पुल्लिंग रूपामध्ये लिहितो. पेन्सिल. पेन्सिल हे परभाषेतील शब्द, इंग्लिश शब्द आहे, पण त्याचा मराठी अर्थ होतो लेखणी, परंतु आपण स्त्रीलिंगच लिहितो. ती पेन्सिल, तो बूट, तो जोडा, ती लेखणी. बुक. बुक म्हणजे मराठी अर्थ असतो पुस्तक, आणि त्याच्यासाठी आपण ते पुस्तक असे म्हणतो, म्हणून तिथे नपुंसकलिंगी येते. कॉम्प्युटर म्हणजे संगणक, तो संगणक, तो कॉम्प्युटर म्हणजे इथे पुल्लिंग येणार. मोबाईल, भ्रमणध्वनी, तो मोबाईल, तो भ्रमणध्वनी, म्हणजेच ते पुल्लिंग असणार आहे. डायरी. डायरी म्हणजेच दैनंदिनी. डायरी हा इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत आपण दैनंदिनी म्हणतो. ती डायरी, ती दैनंदिनी, म्हणजे तिथे स्त्रीलिंग येणार. नियम क्रमांक 8. सामासिक शब्द शेवटच्या शब्दांच्या लिंगाप्रमाणे आपण बघतो. जेव्हा सामासिक शब्द असेल तर त्याचं शेवटचं जे अक्षर असतं त्याप्रमाणे आपण लिंगाचा प्रकार ओळखत असतो. जसं साखर भात. साखर भातमध्ये अकारी आहे म्हणून ते पुल्लिंग आहे. भाजीपाला, याच्यामध्ये आकारी आहे शेवटचं अक्षर भाजीपाला. या सामासिक शब्दामध्ये आकारी अक्षर शेवटी असल्याकारणाने ते पुल्लिंग आहे. मीठ भाकरी. आता इथे बघा, मीठ भाकरी या सामासिक शब्दामध्ये शेवटचं अक्षर इकारी आहे म्हणून इथे ते स्त्रीलिंगी येणार. पुरणपोळी. पुरणपोळीमध्ये शेवटचं अक्षर जे आहे सामासिक शब्दामध्ये ते इकारी आहे, त्यामुळे तिथे स्त्रीलिंग येणार. देवघर, ते देवघर, म्हणजेच नपुंसकलिंग. पीक पाणी, ते पीक पाणी, नपुंसकलिंगी. नियम क्रमांक 9. काही नामे पुल्लिंग व स्त्रीलिंगी असतात, परंतु आपण तिथे कधी कधी पुल्लिंग उल्लेख करतो. गरुड, तो गरुड. मासा, तो मासा, म्हणजे इथे पुल्लिंग आहे. साप, तो साप. उंदीर, तो उंदीर. बगळा, तो बगळा, म्हणजेच आपण गरुड, मासा, साप, उंदीर, बगळा असे काही जे नाम आहेत ते आपण पुल्लिंगामध्ये उल्लेख करतो. नियम क्रमांक 10. काही नामे पुल्लिंग वा स्त्रीलिंग असतात, परंतु त्याचा उल्लेख आपण स्त्रीलिंगमध्येच करतो. उदाहरणार्थ घूस, ती घूस, म्हणून इथे घूस आपण स्त्रीलिंग नामामध्ये त्याचा उल्लेख करतो. माशी, ती माशी. सुसर, ती सुसर. खार, ती खार. घार, ती घार. पाल, ती पाल. अशा रीतीने काही नामे ही पुल्लिंग स्त्रीलिंग जरी असतात तरी पण आपण अधिकतर स्त्रीलिंगामध्ये त्याचा उल्लेख करतो. उदाहरणार्थ घूस, माशी, सुसर, खार, घार आणि पाल. नियम क्रमांक 11. अकारांत पुल्लिंग नाम एकारांत स्त्रीलिंग रूप. अकारांत पुल्लिंग नामांचं आपण एकारांत स्त्रीलिंग रूपामध्ये परिवर्तन करतो. उदाहरणार्थ शिक्षक. शिक्षकचं हा पुल्लिंग नाम आहे आणि स्त्रीलिंग नाम शिक्षिका. तर मग इथे बघा, क्ष मध्ये आपण काय केलेलं आहे, एकारांत लावलेला आहे. क्षचा शी.
नायक, नायिका. इथे य मध्ये आपण इकारांत लावलेला आहे, पहिली वेलांटी दिलेली आहे. मग नायक, नायिका. लेखक, लेखिका. सेवक, सेविका. गायक, गायिका. प्राध्यापक, प्राध्यापिका. नियम क्रमांक 12. आकारांत पुल्लिंग नाम एकारांत नपुंसकलिंग नाम असतात. आता बघा, घोडा, तो घोडा. परंतु आपण जेव्हा त्याला अनेक वचनामध्ये आपण लिहितो तेव्हा ते एकारांत नपुंसकलिंग नाम असतात. मग हे लक्षात ठेवायचे. वचन बदलताना पण तुम्हाला असं विचारलं जातं की जर घोडे दिलेले असेल तर तुम्ही ते घोडे असं समजून सर्वनाम लावून पाहायचं आणि मग ते लिंगामध्ये कोणता प्रकार आहे ते तुम्हाला विचारणार. मग घोडे दिले असेल तर ते घोडे म्हणजेच ते काय झालं, नपुंसकलिंग नाम झालं. पण जेव्हा तुम्हाला घोडा दिले असेल तर तो घोडा म्हणून ते पुल्लिंग नाम झालं. लांडगा, लांडगे. मुलगा, मुलगे. बकरा, बकरे. कुत्रा, कुत्रे. ससा, ससे. तर अशा रीतीने आकारांत पुल्लिंग नामामध्ये आपण नपुंसकलिंग नामामध्ये परिवर्तन करताना शेवटी आपण एकारांत लावतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण लिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि लिंगांचे नियम समजून घेतलेला आहे. व्याकरणाचा लिंग हा भाग इथेच संपतो. धन्यवाद.